तर या वेळेस मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी एंटर होते आनंदवाडी संघाची. एका साईडला हेमंत, एका साईडला सुनील. सुनीलचा विचार केला गेला तर डावखुरी शैलीचा हा फलंदाज आणि हेमंतचा विचार केला गेला तर एक राईटी फलंदाज. या दोन फलंदाजांच्या मध्ये मात्र चांगलं कॉम्बिनेशन मात्र केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचा जर विचार केला गेला तर आंबोली संघाकडून नेहमीच तेवंच पहिलं षटक घेऊन येत असतो या रमेश हा गोलंदाज. स्ट्रायकिंगला हेमंत, नॉन स्ट्रायकिंगला सुनील. तर चला सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण अनुभवतो नक्कीच. या वेळेस आनंदवाडी बनाम आंबिवली या दोन एक पंचकृषीचा असलेले संघ मात्र या मैत्रीपूर्वक लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये या वेळेस. स्ट्रायकिंगला हेमंत, नॉन स्ट्रायकिंगला सुनील. गोलंदाजाचा विचार केला तर व्यक्ती पहिलं चांगली कोट्यातलं पहिलं तेवंत पहिलं षटक रमेश गोलंदाज. पहिला चेंडू, ओ पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडूवरती पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि ट्राय तर केलं होतं. अतिशय सुरेख प्रयत्न होता मात्र प्रयत्न इथे अपयश येते प्रयत्नाला. आणि इथे पहिला जेल होता, जेल इथे झालाय. दाण थोडंसं अवघड जेल होता मात्र या वेळेस ट्राय तर केलं गेलं होतं. या वेळेस आले आहे आनंदवाडी संघाच्या खात्यावरती एक धाव इथे जोडली जाईल. या वेळेस डावखुऱ्या शैलीचा फलंदाज सुनील स्ट्रायकिंगला येतो. या पहिल्या धावेने धाव फलक मात्र श्री गणेश केले गेले आनंदवाडी संघाचे एक धाव. या वेळेस चेंडू निर्धाव चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती, दुसऱ्या चेंडू होते येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी रमेशच्या माध्यमातून आपण अनुभवतो. या नक्कीच डावखुऱ्या शैलीचा फलंदाज या वेळेस स्ट्रायकिंगला होता. याला मात्र चकमा देण्याचं काम गोलंदाज रमेश करतोय. थांबून टेबल गेलं या सुनील सारख्या मोठ्या फलंदाजाला. हो या वेळेस याच खराब चेंडू पंच मात्र या वेळेस आम्हाला सांगतील एक आपण तर धाव इथे जोडली जाईल. खराब चेंडूच्या माध्यमातून या धावफलकावर धाव दोन धावा जोडल्या गेल्या. या वेळेस बॅटची हिटिंग लागली गेली होती. या वेळेस आले एक सिंगल धाव. या सिंगलच्या धावेच्या मदतीने धावफलक 3 धावा धावफलकावर. या वेळेस स्ट्राइक रोटेट केली गेली सलामीचा फलंदाज. या वेळेस स्ट्रायकिंगला होता हेमंत आणि आता देखील स्ट्राइक रोटेट केली गेली. हेमंत हा स्ट्रायकिंगला फलंदाज, एक मोठा फलंदाज. मागच्या मॅचचा जर विचार केला तर चांगले फटके खेचून आणत होता हेमंत हा फलंदाज. त्याच्या माध्यमातून मात्र आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना. हो या वेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न इथं हेमंतच्या मॅच मधून करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न इथं बसला गेला. या इथे आला निर्धाव चेंडू. पुन्हा दुसरा चेंडू सलगचा दुसरा चेंडू इथे येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चेंडूचा विचार जर केला गेला तर 5 चेंडूचा खेळ इथं संपला गेला. या धावफलक फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. या वेळेस पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुका मात्र इथे होणार नाही. या वेळेस षटक क्रमांक पहिला इथं संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाचा विचार जर केला गेला तर 3 धावा. काय कमालीची गोलंदाजी रमेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच
6 चेंडू आणते एक खराब चेंडू देखील हाताळला असे 7 चेंडू आणि 7 चेंडू आणते फक्त आणि फक्त 3 धाबा इथे खर्च केल्या गेल्या या वेळीच वेगवेग पहिलं सांगे कुठेतलं दुसरं षटक आहे गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज बासू देईबो या वेळेस क्रॉस द लाईन फटका सजवला गेला पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर झेंडू निघून जाणार सीमा पार सुनीलच्या बॅट मधून आला हा चौकार नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर अवघ्या 3 धाबा खर्च केल्या होत्या रमेशा गोलंदाजाने आणि इथे दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर इथे येतात 4 धाबा अजूनही धावफलक 7 या धावसंख्येवरती अजूनही येणारे 5 चेंडू या 5 चेंडू आणि मोठे फटके येणं गरजेचं असेल आनंदवाडी संघासाठी पुन्हा लबर पुलटा चेंडू होता याचा समाचार घेता आला नाही चेंडू वन बाउन्स जाऊन विचावला एसटी रक्षकाच्या हाताखाली निर्धाव चेंडू मागच्या चेंडूवर मोठा प्रहार केला होता या वेळेस येतोय निर्धाव चेंडू चांगली कमबॅकिंग गोलंदाजी हो या वेळेस शॉट चेंडू आणि नक्कीच त्याचा पूर्णपणे समाचार घेतला जातो सुनील या फलंदाजाच्या माध्यमातून चेंडूला भिरकावून दिला जात आहे सीमा पार नक्की मन क्वालिटीचा हा षटकार या षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला गेला तर 13 धावा धावफलकावर अजूनही षटकाचे 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू आणि एखादे 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल आनंदवाडी संघासाठी आणि ते येतात देखील नक्कीच हो या वेळेस हुशारीचा क्रिकेट इथे खेळला जातोय एक चेंडूवर मोठा प्रहार आला होता या वेळेस इथे आले एक धाव आणि एक धावेने धावफलक 14 धावा धावफलकावर स्ट्रायकिंगला मात्र आता मोठा फलंदाज हेमंत जर आपल्या संघाला पुढे न्यायचा असेल तर नक्कीच इथे धाबा कुठल्यावा लागतील आपले विरोधात संघ असलेला संघ देखील एक चांगला संघ आणि त्याच्या विपक्षात आपण खेळतोय तर नक्कीच 40+ धाबा असणं गरजेचं असेल इथे आनंदवाडी संघासाठी या वेळेस क्रॉस द लाईन फटक्यावरती क्षेत्ररक्षक धावतोय क्षेत्ररक्षक झालाय बंब झेल झाला इथे जमिनीला दान या वेळेस आले इथे एक धावेच्या मदतीने इथे धावफलक 15 धावा धावफलकावर अजून यश षटकाचा शेवटचा चेंडू इथे असेल शिल्लक या शेवटच्या चेंडूवरती मात्र आता मोठा फलंदाज डावखुरी आताचा फलंदाज सुनील या चेंडूवर मोठा फटका खेचून आणण्याचा प्रयत्न मात्र असेल या फलंदाजाचा आणि ते गरजेचं देखील असेल आपण 4 षटकांचा सामना खेळतो या 4 षटकांचे 40 धावा तरी येणं गरजेचं असेल या वेळेस पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला या चेंडूवर आल्या की तशी 4 धावा या 4 धावेच्या मदतीने धावफलक 19 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरे इथं संपले गेला या वेळेस व्यक्ती पहिलं सांगी कोट्याचं तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हर्ष स्ट्रायकिंगला सुनील हो या वेळेस पुढचा चेंडू होता एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल आणि 2 धावा इथे होतील पूर्ण 2 धावेच्या मदतीने धावफलक 21 धावा धावफलकावर
विकेटचं पतन नक्कीच इथे मोठा फलंदाज सुनील बेकेडगा पहिला हजरा दिला जातो आनंदवाडी संघाला. नवीन फलंदाजी वेळी मैदानाच्या आतमध्ये चेपन यावेळेस नवीन फलंदाज देवंत आडव्या बॅटने खेळल्या जात रही है. इथे पंच मात्र आम्हाला सांगतील एक खराब चेंडू एक अवंतर धाव इथे जोडली जाते. एक अवंतर धावेने 22 धावा धावफलकावर. या वेळेस नोमॅन लँड्स मध्ये चेंडू ट्राबल झाला. दूरवरून क्षेत्ररक्षक येणार रमेश एक धाव सॉरी 2 धावा इथे झाली. एक धाव कंप्लीट झाली सॉरी एक धावेने धावफलक 23 धावा धावफलकावर. चला वाघिणीची वाडी संघ टॉस साठी येते. वाघिणीची वाडी संघ लवकर लवकर टॉस बॉक्स मध्ये येते. या वेळेस देखील एक खराब चेंडू एक अवंतर धाव अवंतर धावेने इथे धावफलकावर भर पडली जाते. 24 धावा धावफलकावर. वाघिणीची वाडी संघ लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येते. आजचा फायनल दिवस आणि या दिवसामध्ये मोठा मासा लावला गेला गाळाला. हेमंत गरज नव्हती मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आणि इथं प्रयत्न पसला गेला. या इथं होता यशच्या उद्ध्वस्त केल्या गेल्या हेमंत फलंदाजाच्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश या वेळेस नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. या चेंडू खाली क्षेत्राच्या काळूराम आणि काळूराम कडनं चुका होणार नाही. दुसरा गॅडी बॅक टू बॅक तंबूच्या आश्रयाला संदेशच्या पारीचा देखील इथं झाला. या वेळेस नवीन फलंदाज नितीन एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज असेल नितीन आणि या वेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर केला गेला आहे. जर हॅट्रिक चान्स आहे आणि हॅट्रिक जर घेतले गेले तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइस देण्यात येईल राजेंद्र पारधी यांच्याकडून हर्षद या गोलंदाजासाठी. आणि हॅट्रिक चेंडू देखील असेल. या हॅट्रिक चेंडूवरती विकेट घेणं गरजेचं असेल. 500 रुपये जर आपल्या खिशामध्ये घ्यायचे असतील तर या वेळी आल्या निर्धाव चेंडू इथे षटक क्रमांक 3 संपला गेला आणि धावफलक 24 धावा धावफलकावरती.
तर आयनाची वाडी संघाचा कर्णधार याच्या इकडे वाघिणीची वाडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाले आणि दोन रनांचे बॉलांचे नक्कीच दोन बॉलांचे पॅनलाइज केले जाईल. यस या वेळेस लोगोचं सेट टाकलं या शेवटच्या षटका आधी गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला गेला तर गोलंदाज कहाणू या वेळेस निर्धाव चेंडू चांगली इथे चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू इथे येतोय निर्धाव 24 धावा धावफलकावर लागले गेले ते या षटकांती 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे आनंदवाडी संघासाठी. मात्र या चेंडूवर पहिला चेंडू इथे येतोय निर्धाव. जुने 5 चेंडूचे खेळ मात्र शिल्लक या 5 चेंडू अंती किती धावा कुठल्या जातील या वेळेस चेंडू बराच काळ हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय अतिशय सुरेख झेल दूरवरून चेंडूला कॅरी केला गेला आणि विकेट क्रमांक इथे चौथं तंबूच्या असलेला इथे जे पण तिच्या पारीचा झालाय अंत. नवीन फलंदाज या वेळी मैदानाच्या आतमध्ये सायनाथ. स्कोर कार्ड मात्र स्थिर 24 या धावसंख्येवर. अजूनही या षटकाचे 4 चेंडू शिल्लक या 4 चेंडू अंती 10 धावा येणं तरी गरजेचं असेल मी तर म्हणेन. तो या वेळेस क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न इथे केला जातो या आणि 2 धावा इथे झाले कंप्लीट. झेल होता झेल झाला इथे जमिनीला दाणा आणि या वेळेस 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक 26 धावा. धावफलक राजूका या षटकाचे 3 चेंडू शिल्लक या 3 चेंडू आणि एकाच मोठा फटका येणं गरजेचं असेल आनंदवाडी संघासाठी आणि ती क्षमता देखील आहे. इथे साहिनाच्या मनगटामध्ये ताकद देखील आहे. नक्कीच मोठा फटका हो या वेळेस निर्धाव. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू आणि एकाच मोठा फटका येणं गरजेचं असेल. हो यावेळी हेलिकॉप्टर बुडवला मात्र उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चुका होणार नाही. इथे झालाय सायनाच्या पारीचा देखील अंत. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये दशरथ. या शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू मात्र आपण अनुभवतो. या स्ट्राईक लाईनला दशरथ या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर चांगला स्कोर इथे आंबिवली संघासमोर उभा राहील. या वेळेस आलाय निर्धाव. इथे धावफलकाचा विचार जर केला गेला 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं आंबिवली संघासमोर. 26 27 धावा मात्र बनवावे लागतात आंबिवली संघाला. कॅमेरामॅन थोडस आपला कॅमेरा इकडे असावा.
जसं इथे वाघिणीवाडी संघाचा कर्णधाराचा इथे सन्मान केला जातो या तसेच आईनाचीवाडी संघाचा कर्णधार त्याचा देखील इथे केला जाईल सत्कार यस नक्कीच आयोजनाचं चांगलं इथे वैशिष्ट्य म्हणजे सत्कार केला जातो प्रत्येक टीमच्या कर्णधाराचा तर इथे नाणेफेकीने गोल केलं जातं या वाघिणीची वाडी पण आईनाची वाडी या दोन संघादरम्यान तर दोन बॉलचे पेनलाइज असेल वाघिणीची वाडी संघाला पॉवर प्लेचे पहिले षटकांत दोन चेंडू कमी फेकले जातील आयनाची वाडी टॉच पहिल्या नाणेफेक जिंकले आयनाची वाडी संघाने आणि आयनाची वाडी संघाने नाणेफेक जिंकून इथं फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय आणि वाघिणीची वाडी संघाला आमंत्रित केलं या क्षेत्ररक्षणासाठी बॉल पुरवायचे चला सलामीची जोडी मैदानात जायचंय लगेच तर यावेळेस सलामीची जोडी आनंदवाडी संघाची मैदानाच्या आतमध्ये एंटर केली गेली तर स्ट्रायकिंगला अक्षय नॉन स्ट्रायकिंगला रमेश स्वतः कर्णधार नॉन स्ट्रायकिंगला स्ट्रायकिंगला अक्षय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या वेळेस गोलंदाजाचा विचार केला गेला तर व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं पहिलं शेवनचं पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज शेवन एक मिनिट तर इथे होते मॅचला सुरुवात वाईड पहिला चेंडू इथं खराब चेंडू एका बंतर धाब्याने इथं आंबिवली संघाचं धावफलक खोललं गेलं या एक धाव तर पहिला चेंडू खराब आला बघा या वेळेस निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल आनंदवाडी संघाला तर हे निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं असेल ओ या वेळा देखील आलाय निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे निर्धाव
या वेळेस स्टेट डाव फटका या वेळेस येणार क्षेत्ररक्षक दुर्बलना एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न मात्र कॉर्निंग इथं शेवटच्या क्षणाला थांबवली गेली. या वेळेस येणार एक धाव आणि एक धावेने धाव फलक दोन धावा धाव फलकावरती जोपर्यंत 3 चेंडूचा मात्र खेळ तिथे संपला गेला. या 3 चेंडूंची 2 धावा धाव फलकावर. यावेळी स्ट्राइक एंडला मोठा फलंदाज रमेश मात्र कर्णधार स्वतः यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये यापुढे स्टेट ड्राइव्ह फलका खेळून काढला. यावरती चेंडूवरती क्षेत्ररक्षक दूरवरून धावणार येणार उचलणार फेकणार पूर्वी इथे होते एक धाव कंप्लीट एक धावेच्या मध्ये फलका परत धावा 3. स्लोवर बनलेली बरी या वेळेस स्लोवर बनलेली बरी फलंदाज जागच्या जागी फलंदाजाला मोठे फटके मारण्यासाठी मात्र जगडून ठेवले गेले या गोलंदाजाने. या वेळेस समोर आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात सुंदर क्षेत्ररक्षण इथे केले गेले. या चेंडूवरती एक धाव आली एक धावेने धाव फलक 4 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक पहिले इथे संपले गेले. चांगली गोलंदाजी 4 धावा फक्त खर्च केले गेले ते पण त्या गोलंदाजाने. या वेळेस षटक क्रमांक पहिले इथं संपलं गेलं. दुसऱ्या षटकाचा विचार जर केला गेला तर व्यक्ती पहिलं सांगी कोट्यातलं दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुनील स्ट्राइक एंडला अक्षय नॉन स्ट्राइक एंडला रमेश. ओ पहिला चेंडू होता खोला चालला गेला आणि या चेंडूवर निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी पहिला चेंडू इथे येते निर्धाव आंबिवली सॉरी आनंदवाडी संघ चांगली गोलंदाजी जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर ही गोलंदाजी करणं गरजेचं असेल आनंदवाडी संघासाठी. हो या वेळेस चेंडूला दाबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या वेळेस चुकीची फेकी इथे केली गेली आणि या चुकीच्या फेकीने इथे एक चुरटी धाव देखील घेण्यात यशस्वी. अशा 2 धावा या 2 धावेने धाव फलक 6 धावा धाव फलकावरती. एक धाव होती तिथे मात्र एक खराब फेकी मात्र केली गेली थ्रो खराब केला गेला आणि या चेंडूवरती एक चुरटी धाव इथे घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. या वेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक हेमंत आणि हेमंत कडनं झाले इथं चुकी. सोपा झेल होता झेल झाला जमिनीला दाढी पूर्वी मात्र उचल फेक करणार तत्पूर्वी होणार इथे 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने धाव फलक 8 धावा धाव फलकावर. गोलंदाजी तर चांगली केली जाते मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा साथ मिळाला जात नाहीये. आज जर का झेल कॅरी केला असता तर नक्कीच 2 धावा वाचल्या असत्या. एखादा मोठा सलामीचा फलंदाज देखील दबून असलेला आला असता मात्र तसं काय घडलं नाही. या वेळेस मैदानात घडलं काय इथे गेले देश त्या उठे बसतात पहिला दिला जातो आनंदवाडी संघाला. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये कालूराम. ओ क्रॉस द लाईन फटका सजवला आणि सक्सेस देखील झाला. सिंधू मात्र निघून गेला आउट ऑफ पार षटकार.
डीजी चढवलं गेलं या सुनील या गोलंदाजावरती षटकार चढवला यावेळेस निर्धाव या षटक क्रमांक दुसरे इथं संपलं गेलं आणि धावफलकाचा विचार केला तर 14 धावा आल्या धावफलकावर अजूनही 12 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज आहे 12 चेंडू 13 ची गरज गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पवन या वेळेस स्टेट ड्राईव्ह फटका चेंडूवर क्षेत्ररक्षक येणार उचल फेक केली जाईल त्या दरम्यान इथं झाली होती एक धाव कंप्लीट मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं 2 धावा एक चौरटी धाव देखील घेण्यात यशस्वी होत या फलंदाज या चेंडूवर आले 2 धावा 2 धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकावर हो या वेळेस क्रॉस द लाईन फटका सजवला गेला चेंडू मात्र निघून गेला सीमा पार रमेशच्या बॅटमॅनला हा षटकार डीजे आता मात्र समीकरण सोपं झालं गेलं इथं तर यापुढील होणारा सामना वाघिणीची वाडी आणि त्याच्या विपक्षात असणारी टीम आयनाची वाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय इथे घेतला गेला या आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी वाघिणीची वाडी संघाला ओ नो पंच इथे गोलंदाजाला दंडित एक नो चेंडू एक अभ्यंतर धाव यापुढील चेंडू फ्री हिट असेल फलंदाज रमेश स्ट्राईक एंडला यावेळेस धावफलकाचा विचार जर केला गेला तर 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात येणारे 10 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज असेल ओ यावेळेस सुरेख फटका आणि षटकार नक्कीच विजय फटका रमेशच्या बॅट मधून इथे येतोय इथे होते आंबिवली संघ विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचं गोडस कौतुक चला या